तर भावांनो हीच ती बस आहे जी 5 तारखेला आंब्या घाटातून पहाटेच्या सुमारास घाटातून खाली गेलेली. कम से कम यात कामगार लोक नेपाळवरून रत्नागिरीला जाणारे 80 ते 90 लोक कामगार वर्ग होता. सुदैवाने कोणाला जीवितहानी काही झाली नाही, कुणाला जास्त काही लागलं नाही. पण मला काय म्हणायचं आहे, अगर तुम्ही या रोडला नवीन आहात तर जरा घाटात वगैरे गाडी जरा सावकाश चालवा हो. कसं आहे, आयुष्य हे एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाही. त्याच्यामुळे जरा गाड्या जरा सावकाश चालवा. तर आपली गाडी भरलेली कुठं रत्नागिरीला. आदला मधला कुठला व्हिडिओ काही काढलाच नाही, कारण की रात्री 3 वाजता निघलेलो, पहाटेची वेळ होती, काय व्हिडिओ काढलाच नाही थंडीमुळं. आणि आलो डायरेक्ट रत्नागिरीत. आणि आता रत्नागिरीत आलोय आणि आपल्याला भेटायला सिद्धू आला नाही, असं कधी होतच नाही. तर यो बघा भावानं सिद्धू. आणि आता सिद्धू भेटायला आलाय आणि सिद्धू आपल्याला भेटून जात नाही, तोपर्यंत आता सिद्धू आलाय म्हणल्यानंतर तौफिक पण कुठं थांबणार होता. तौफिकला समजताच तौफिक पण आला आपली पिकअप घेऊन. मच्छी आणायला चाललेला जयगडला. काय विषय नाही, मग वेलकम हॉटेलला मस्तपैकी आम्ही नाश्ता केला. आणि तौफिक काय म्हणतोय बघा. असं काय नाही बाबा. नाश्ता वगैरे करून झाला आणि तौफिकला पण गडबड होती आणि मला पण जायचं होतं गाडी खाली करायला. तर आलो आपल्या शोरूमला, गाडी बिडी घेतली खाली करून, रश्शी बिशी मारली. आता म्हटलं भाडं घेऊया. आणि आज त्यात होता मंगळवार, तर आपल्याला काही गाडी वगैरे काही भरायची नव्हती, निवांत सावकाश यायचं होतं, म्हणून भाडं बिडं घेतलं. आता म्हटलं चला लागूया रोडला. आणि आलो हातकांब्यात. आणि हातकांब्यात आलो तर आपल्याला हे विट्याचे आपले जोडीदार गाठ पडले, फॅमिली मेंबर, ते पण फर्निचरच घेऊन रत्नागिरीत आलेले. मग काय त्यांच्याबरोबर चहा पिला. आता म्हटलं चला जाऊया आपण, कारण की ते पण संगत येणार होते. तर आलो डायरेक्ट आंब्या घाटात. तर भावांनो आंब्या घाटात जरा अर्धा रस्ता केलेला आहे, कुठं जरा कच्चा आहे, कुठं झालेला आहे. त्याच्यामुळे जरा येताना जरा सावकाशच या. सगळ्या गाडीची नट डिल्ले होते ती. जरा रस्ता होईस तोपर्यंत आपल्यालाच ताप आहे, काय विषय नाही भावांनो. तर हा ब्लॉग कसा वाटला जरा कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद भावांनो.